आपण पाहताय 5चा पंचनामा। मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गणेशोत्सवाची लगबग सुरू झालेली आहे। मुंबईमध्ये गणेशोत्सवाची लगबग आता जाणवायला सुद्धा लागलेली आहे आणि याचं कारण आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती बाप्पा आता मंडळांकडे विराजमान व्हायला लागलेत, पोहोचायला लागलेत। 10 ऑगस्टला म्हणजे अगदी रविवारी मागच्या रविवारी अनेक मोठ्या मंडळांच्या गणपतींचं आगमन झाले। या दरम्यान मुंबई पोलिसांनी सगळ्या गणेश मंडळांना एका नियमाची आठवण करून दिली आहे। लालबाग, परळ, दादर यासह अनेक मोठ्या मंडळांच्या गणपतींचं आगमन झालेलं आहे आणि हे आगमन पाहायला मोठी गर्दी सुद्धा होती। ढोल ताशांचा गजर ऐकू येत होता आणि सगळेजण आनंदाने आपल्या लाडक्या बाप्पाचं दरवर्षीप्रमाणे उत्साहामध्ये स्वागत करत होते। पण या सगळ्या उत्सवादरम्यान मुंबई पोलीस एका नियमाची वारंवार आठवण करून देतात। खरं तर हा नियम मुंबई पोलिसांना घालून दिलाय तो मुंबई उच्च न्यायालयानं। हा नियम महत्त्वाचा आहे, तो गणेशोत्सवामध्ये आणखीन महत्त्वाचा बनतो, कारण हा फक्त उत्सवाशी संबंधित नियम नाहीये तर अनेक नागरिकांच्या आरोग्याशी आणि आपल्या समाजाच्या सार्वजनिक आरोग्याशी निगडित हा निर्णय। हा नियम काय आहे? हा नियम आहे एका शब्दामध्ये डीजे बंदीचा। हा नियम घालण्याची वेळ का आली आहे? कारण गेल्या काही वर्षांमध्ये गणेशोत्सवामध्ये डीजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलाय आणि मग हळूहळू त्याला विरोधही व्हायला लागलाय। ही सगळी बाब न्यायालयापर्यंत गेली आणि मग न्यायालयानं मुंबई हायकोर्टानं मुंबई पोलिसांना काही निर्देश दिलेले आहेत। हे निर्देश या संदर्भातले आहेत की ह्या डीजेची बंदी नेमकी कशी घालावी। काही जणांचा या बंदीला विरोध आहे, काही जण याचं समर्थन करतात। पण डीजेची बंदी घालण्याची, न्यायालयानं ही बंदी घालण्यापर्यंतची वेळ नेमकी काय आली? आता ही बंदी घातल्यावर तरी डीजेचा वापर कमी होणार आहे का? बंदीनं हा प्रश्न सुटणार आहे का? गणेशोत्सव मंडळ न्यायालयाच्या नियमाचं पालन करणार आहेत का? जर उल्लंघन झालं तर इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या गणेश मंडळांना शासन करणं किंवा नियमाचा हिसका दाखवणं हे खरंच मुंबई पोलिसांना जमणार आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय नेते या निर्णयाची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहेत की गणेश मंडळांना पाठीशी घालणार आहेत? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। या सगळ्या प्रश्नांचा पंचनामा करायचा आहे, पण त्या अगोदर एक नजर टाकूयात न्यायालयानं दिलेले निर्देश नेमके काय आहेत आणि डीजे हा वादाचा मुद्दा का बनलाय हे पाहणारा एक स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असणारा, सामाजिक जीवनात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सण म्हणजे गणपती बाप्पाचा गणेशोत्सव। पण गेल्या काही वर्षात डीजेच्या दंडनाटामुळे या उत्सवाच्या उत्साहाला जणू गालबोट लागले, कारण गणेशोत्सव आणि डीजे हे सध्या समीकरण बनले। डीजेच्या अतिप्रचंड आवाजात काढल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकांमुळे त्यावर आता कायद्यानं कारवाई करण्याची वेळ आली। मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा मुंबईमध्ये डीजेवर बंदी लागू केली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं काय निर्देश दिले तेही बघा। ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांना निर्देश दिले। गणेशोत्सवात मुंबईमध्ये डीजे वाजवण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे। रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेच्या दरम्यान डीजेवर पूर्णतः बंदी असेल। रात्री 10 नंतर आवाजाची पातळी ही 50 डेसिबलच्या आतच ठेवावी लागेल। या आवाज मर्यादेचं उल्लंघन झालं तर मुंबई पोलीस कारवाई करतील। ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करणारं साहित्य जप्त केलं जाईल। डीजे साऊंड सिस्टीम, मिक्सर, लाऊडस्पीकर इत्यादी साधनं मुंबई पोलीस जप्त करतील। डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य वापरा असं आवाहन पोलीस करतात। डीजे बंदीचं उल्लंघन झालं तर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाऊ शकते। डीजे बंदीचं उल्लंघन झाल्यास संबंधित गणेश मंडळाचा परवानाही रद्द होऊ शकतो। शिवाय मंडळाच्या मंडपावर इतर निर्बंध घातले जाऊ शकतात। याशिवाय आर्थिक दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे। डीजेच्या वापरामुळे एकतर ध्वनी प्रदूषण होतच होतं, पण या आवाजामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्याही उद्भवतात। गेल्या काही वर्षात या डीजेच्या दंडनाटामुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले, पण तरीही डीजेचा आवाज कमी होण्याची चिन्ह नाही। मंडळाच्या कार्यकर्त्यांशी बोलूया। सर, काय सांगाल? न्यायालयाचे आदेश आहेत, मुंबई पोलीस आता जर डीजे वाजवलं तर त्यावरती जे ती कायदेशीर कारवाई करणार। एक असं बघायला भेटतं की आपल्या मुंबईचा महोत्सव आशिष शेलार साहेबांनी डिक्लेअर केला, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी
एवढा मोठा गाजावाजा केला आणि मुंबईचा आणि मराठी माणसांच्या जेव्हा उत्सव असतात तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी बंदी निर्बंध हे सगळे आपल्याला बघायला मिळतं. तसेच आता पुण्यामध्ये हा प्रकार दिसत नाही. पुण्यामध्ये बंदी वगैरे दिलेली नाही. एकीकडे हिंदू धर्म म्हणून ते पुढे आणायला बघतात. गुजराती लोकांसाठी रस्त्यावर तातडीच्या बैठकी लावतात मुख्यमंत्री साहेब, आणि मराठी सण असला की त्या गोष्टीवर निर्बंध आणणे आणि अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. नाही, न्यायालयाचा आदेश पाळणं हे आपलं कर्तव्य आहे, पण राज्य सरकारला आमची विनंती आहे अशी की निदान काही मर्यादित कालावधीसाठी म्हणजे गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे जे काही सण आहेत ह्याच्यावर तर तुम्ही एकदम बंदी आणू नका. थोडीशी शिथिलता द्या, पण कार्यक्रम करण्यासाठी कुठेतरी थोड्या दिवसासाठी त्याचा वापर करण्यासाठी आम्हाला तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आमचा न्यायालयावर कुठलाही आक्षेप नाही, राज्य सरकारवरही आक्षेप नाही, पण त्यांनी सर्वांना सहकार्य करत आम्हालाही सहकार्य करावं आणि फक्त ही बंदी थोडी शिथिल करावी. सरकारने याबाबत थोडा विचार करावा आणि या नियमामध्ये जी आहे ती थोडी शिथिलता आणावी असं जे ते मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सरकारची नेमकी भूमिका यावर काय असणार आहे, कारण मराठी सण आहेत ह्यांच्यावरती थोडा अन्याय होताना पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. डीजे, लेझर लाईट किंवा इतरांना त्रास होईल अशा कोणत्याही गोष्टी महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची ओळख कधीच नव्हत्या. थोरा मोठ्यांनी सांगूनही गणेश मंडळाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी डीजेचा दंडनाट कमी केला नाही. मिरवणुकीत काहींचे जीव गेले, पण तरीही पर्वा नाही इतकी या डीजेची झिंग चढली आहे. ही झिंग इतकी चढली आहे की 2-4 हजारांच्या दंडानं किंवा डीजेच्या जप्तीनं ती उतरेल असं दिसत नाहीये. त्यामुळे या डीजेच्या उन्मादाला आवर घालायचा असेल तर आता सणसणीत उपायांचीच गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर बऱ्याचशा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की मग मराठी सण असतात, हिंदू धर्माचे सण असतात, तेव्हाच का डीजेला बंदी आणली जाते, इतर वेळी का आणली जात नाही, असा एक सवाल, असं एक नॅरेटिव्ह सातत्यानं समोर येतं. खरंच सगळ्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे का आणि याच्यामध्ये तथ्य आहे का, हेही जाणून घेऊयात. चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईमधला एक महत्त्वाचं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, त्याचे सचिव गजेंद्र बने आता माझ्यासोबत आहेत. बने सर, नमस्कार, स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार, उपमानस सचिव. बरं, माझ्याकडे तुमचं नाव सचिव म्हणून आलं होतं. आपण बाप्पाच्या कृपेनं तुम्हाला लवकर त्या पदावर बढती मिळेल अशी अपेक्षा करूयात. बरं गजेंद्रजी, आता मला सांगा काय तुमचं म्हणणं आहे या निर्णयाबाबत. तुम्ही प्रतिनिधी म्हणून आहात गणेश मंडळाचे, तुमच्या फक्त गणेश मंडळापुरतं तर तुम्ही बोलालच, पण गणेश भक्त, सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करणारे दरवर्षीचे उत्साही कार्यकर्ते म्हणून काय वाटतं या बंदीबाबत? प्रथमतः मी सकाळी सुद्धा आपल्यासोबत जोडला गेलोच होतो या विषयासाठी. तर पुन्हा माझं तेच म्हणणं आहे की गणेशोत्सवाचे जे निर्बंध आहेत हे शिथिल करावे, हे मान्य आहे मला, पण ते आज शिथिल होतील, पुढे जाऊन पुन्हा येतील, पुढे जाऊन पुन्हा शिथिल होतील, हे कोणत्याही मंडळास नकोय. मंडळाला असं हवंय की ह्याच्यावर परमनंटली एक तोडगा पाहिजे, जेणेकरून जे काही असे कितीतरी जण आहेत, हे मी सकाळी बोलल्याप्रमाणे कितीतरी जण आहेत, ह्याचा उदरनिर्वाह हा डीजेवर जातो. मग त्यांनी कुठे बघायचं, त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सामान वगैरे इतके मेहनत घेऊन पैसे टाकून ते विकत घेतलेलं असतं, तर त्याचा विचार सरकारने केला पाहिजे होता. पण मला एक सांगा ना की डीजेचा अट्टहास काय, म्हणजे डीजे शिवाय काय गणपती बाप्पाचा सण साजरा नाही का होऊ शकत? जर त्याचा इतका त्रास होत असेल तर? हा जरूर. प्रथमतः मी तुम्हाला एक सांगू शकतो, आमचा चिंचपोकळी उत्सव मंडळाचा असं कुठेही म्हणणं नाहीये की आमचा डीजेचा अट्टहास आहे. आमची मिरवणूक आम्ही पारंपरिक ह्याच्यात सुद्धा पूर्णपणे करून दाखवू आणि ह्याच्यापूर्वी किती वर्ष झाले आम्ही करून दाखवत आहे. आमचा अट्टहास आहे की आमच्या भूमिकेमुळे अजून कोणा दुसऱ्याला त्याचं नुकसान होऊ नये. आम्ही अजून देखील पारंपरिक आगमन सोहळा असेल, विसर्जन सोहळा करून दाखवू शकतो, पण डीजेचा हा अट्टाच आमचा नाहीये. पण डीजेवर कुठेतरी तुम्ही निर्बंध, पूर्णपणे डीजे काढून टाकताय, त्याच्यावर कुठेतरी एक निर्बंध लावा, एवढंच आमचं म्हणणं आहे. की त्यांना आवाजाची मर्यादा द्या किंवा त्यांना सांगा की तुम्ही स्पीकर एवढेच लावा, पण त्या डीजेवर बंदी नको. आम्हाला हे बघा, अशा बरेच ठिकाणी डीजे वापरला जातो, अशी बरेच ठिकाणे जिथे अजून सुद्धा डीजे चालू आहेत, पण गणेशोत्सव आल्यावर निर्बंधाची सुरुवात ही त्याच्यापासूनच होते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी बरेचसे दुसरे ठिकाणचे डीजे आहेत ते सुद्धा बंद झाले पाहिजे. ह्याची सुरुवात गणेशोत्सवापासून न करता बाकीचे प्रोग्राम आहेत तिथून सुरुवात करा.
तिथून किती रिस्पॉन्स येतं ते आपण बघूया. त्यानंतर आपल्याला कळेल की ह्यामध्ये किती वेगळ्या वेगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. नंतर त्याच्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह काय करायचं हे तुम्हाला लक्षात येईल. डीजे असोसिएशनची मीटिंग बोलवा, असं माझी कोर्टाला विनंती आहे. नाही, पण गजेंद्रजी मला एक सांगा, पहिलं तर हे सांगा की चिंचपोकळीचा चिंतामणी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं डीजे वापरला जातो, आतापर्यंत तुम्ही वापरलाय? चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे स्पीकर जरूर लावतात, पण स्पीकरची मर्यादा कायम पाळत आलेला आहे आणि या देखील स्पीकरची मर्यादा पाळतच जाईल. आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. आमच्यामुळे कोणत्याही आवाजाचा त्रास हा जवळ कोणी म्हातारे व्यक्ती असतील किंवा लहान मुलं असतील ह्याच्यावर होऊ नये, हे आमचं प्रथम प्राधान्य असतं. बरं, पण हे तर आपण मान्यच करूयात ना की जे तुम्ही लाऊडस्पीकर बद्दल जे बोलता आणि डीजे बद्दल जे बोलता याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. लाऊडस्पीकर हे कुणालाच नवीन नाही आहेत, पण डीजे हा दणदणाट आहे आणि त्याचा अनेकांना त्रास होतो. एस्पेशली मुंबईसारखं गजगजलेलं शहर आहे जिथे इमारती अत्यंत जवळ असतात, अशा शहरांमध्ये जर आपण हे इतक्या जोरामध्ये वाजवत असू, लाऊडस्पीकरला नकार असण्याचं कारण नाहीये, पण डीजेला स्पेसिफिकली नकार होते, लेझर लाईटला स्पेसिफिकली बंदी आणली जाते आणि त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होतात. मग गणेश मंडळांनी पण या बाबतीत पुढाकार नको का घ्यायला? प्रत्येक वेळी गणेश मंडळच पुढाकार घेतं. सरकार कोणतीही आपत्ती आल्यास गणेश मंडळच पहिले धावतात. मग ते नियम पहिले गणेश मंडळच कसे येतात? जर सरकारच्या बाजूने गणेश मंडळ ठामपणे उभं राहतं, कोणताही निर्णय असू द्या, अजून कितीतरी असे मूर्तिकार आहेत जे स्वतः म्हणाले की आम्ही याबाबत सरकारच्या सोबत आहोत, सरकार बरोबर आहोत. मग सरकारची सुरुवात जर सरकार सोबत राहून गणेश मंडळ काम करत असतील, कोणत्याही आपत्तीमध्ये सरकार सोबत राहून पहिले प्रथम गणेशोत्सव जर पुढे येत असतील, तर निर्बंधाच्या बाबतीत गणेशोत्सव सुद्धा पहिलंच का हवंय त्यांना? का निर्बंधाच्या बाबतीत गणेशोत्सवाच्या मागे सरकार ठामपणे उभं राहत नाहीये की नाही आम्ही आहोत, आम्ही त्यावर थोड्या मर्यादा आणू, आवाजाबद्दल आम्ही त्यांना समजवू? इतकं पूर्णपणे पण बंद मर्यादा केलं तर जाते. दिली आहे, 50 डेसिबल्सची मर्यादा दिली आहे रात्री 10 नंतर. नाही, कोर्टाचा निर्णय काय? पूर्णपणे बंदी. डीजे साठी बंदी, पण तुम्ही मग इतर मी आवाज जो आहे तो 50 डेसिबल पर्यंत करू शकता. हे बघा, डीजे साठी बंदी जो तुम्ही म्हणताय, नक्कीच आम्ही त्याबद्दल नाकारत नाहीये, पण कुठेतरी आम्ही डीजे पूर्णपणे दणकवत किंवा कोणाला त्रास होईल असं कोणतंही मंडळ वागत नाही. मंडळ हे संवेदनशील असतं. आज आगमन विसर्जन मध्ये एखादी अँब्युलन्स जरी आली तरी सर्व बाजूला टाकून मंडळ धावतं, त्या रस्ता आपला उत्साह जल्लोष सोडून मंडळ त्याला पूर्णपणे मार्गस्थ करून अगदी. देतं. मंडळाला पहिला विचार हा लोकांचाच आहे आणि तो लोकांचाच राहील. बरं, पण मग आमचं तुम्ही सर्वात मोठा आगमन सोहळा, गणेशजी सर्वात सातत्यानं मोठा- एक मगापासून बोला. तुमचाही मुद्दा आला आणि मगाशी आपण आणखीन काही कार्यकर्त्यांशी बोललो होतो गणेश मंडळाचे, त्यांचे की इतर सणांच्या बाबतीमध्ये नाही करत, इतर जेव्हा असा कुठे डीजेचा इतका वापर होतो की ज्याला तुमचा विरोध आहे? तुम्हाला असे कोणते सण दिसत आहेत ज्याच्यामध्ये डीजेचा वापर होतो आणि तिथे निर्बंध घातले जात नाहीत? बघा, अशा मुंबईत कितीतरी उत्साह जल्लोष असेल, हा बऱ्याच ठिकाणी केला जातो. IPL चे सामने असतील, नंतर क्रिकेटचे सामने असतील, नंतर तुम्ही असं बघाल तर आपला कोणता दुसरा जो गणेशोत्सव सोडून इतर मिरवणुका वगैरे असतील, तिथे सुद्धा डीजे सर्रासपणे वापरला जातो. पण हे निर्बंध हे गणेशोत्सव जवळ आल्यावर पहिले गणेशोत्सवाला लावले जातात, नंतर दुसरीकडे लादले जातात. हा मुद्दा आमचा आहे. ओके. आणि तर हा अगदीच मान्य करण्यासारखा आहे की जर बंदीच घालायची असेल तर मग ती सगळ्यांवर घातली गेली पाहिजे. ती काही फक्त एका सणापुरती मर्यादित असता कामा नये, कारण डीजे हा जर गणेशोत्सवामध्ये त्रासदायक असेल तर तो इतर वेळी सुद्धा त्रासदायक असेल. त्यामुळे मग मुंबईमध्ये होणारे किंवा मुंबईच कशाला, देशभरामध्ये कुठेही होणारे सामने असू देत, मिरवणुका असू देत किंवा इतर उत्साह असू देत, तिथेही अगदी राजकीय पक्षांच्या सभांमध्येही जर ते वापरले जात असतील तर तिथे सुद्धा बंदी यायला पाहिजे. आणि ही तुमची जी मागणी आहे ती अजिबात चुकीची नाहीये. त्यामुळे गणेशोत्सव मंडळ सामाजिक जबाबदारीचं भान राखतात का, तर त्यांना जरूर राखायचंय, पण फक्त गणेशोत्सव मंडळांच्या माथी डीजे वापरतायत एवढंच पाप टाकून चालणार नाहीये. जर बंद करायचा असेल तर तो सगळ्यांसाठी केला पाहिजे. ही तुमची मागणी अगदीच रास्त आहे. धन्यवाद गणेशजी, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि तुमची जी भूमिका आहे ती अगदी स्पष्टपणे मांडलीत, त्याबद्दल खूप खूप आभार आपले. थँक्यू. आणि भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आपल्या सोबत आहेत. गणेशजी, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा. खरं तर दोन्ही गेस्टचं नाव सेमच आहे. धन्यवाद. गणपती बाप्पाचा सणाबद्दल बोलतोय आणि गणेश नावाचे प्रवक्ते माझ्यासोबत आहे. दुग्ध शर्करा योग आहे. योग आहे. काय भूमिका आहे तुमची या सगळ्या एकूण बंदीबाबतची? म्हणजे तुमच्या राजकीय पक्ष म्हणून पाठिंबा आहे त्याला
की काय तुमची भूमिका, वेगळी भूमिका आहे सरकारनं नाही, कोर्टानं दिलेल्या निर्णयासंदर्भात? बघा, असं आहे की कोर्टाच्या निर्णयाचा तर आपल्याला आदर करावाच लागेल, परंतु सरकारची या बाबतीत एकदम स्पष्ट भूमिका आहे. आम्ही गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी उभे राहणार. बर. असं आहे की माननीय मंत्री आशिष शेलार जे सांस्कृतिक मंत्री आहे, त्यानंतर मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, यांनी या गणपतीचं महत्व अधोरेखित करून आपण मोठा महोत्सव म्हणून आपण याची आता स्वीकृती दिलेली आहे. बरोबर. त्यामुळं हा तेवढ्या जल्लोषातच मुंबईत साजरा होणार. आणि आपण पाहतो मूर्त्यांचा विषय असो, बाकी विषय असो, या बाबतीत एकदम सकारात्मक भूमिका घेऊन आपण या गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी उभे राहिलेलो आहोत आणि मूर्तिकारांच्या पाठीशी उभे राहिलो, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण कायम उभे आहोत. बघा, कधी कधी आपला भावना आणि न्यायालय यामध्ये कुठेतरी तडजोड आपल्यालाही करावी लागते. न्यायालयाने जे म्हटलंय तर हेही बरोबर आहे की काही ठिकाणी डीजेचा आवाजाचा असा दणदणाट असतो, छोट्या छोट्या गल्ल्या असतात, दाटीवाटीने त्या ठिकाणी मिरवणुका चाललेल्या असतात आणि प्रचंड आवाज, म्हणजे ज्याची मर्यादा खरोखर आपण कमी करू शकतो. पण आपणही पाहू शकतो की गणेशोत्सव मंडळांमध्ये स्पर्धा असते किंवा कुणाचा डीजे आवाज जास्त करत होता. अशा वेळेला ह्या तिथल्या नागरिकांना त्रास होत असतो आणि मग त्यातूनच लोक न्यायालयामध्ये धाव घेतात आणि मग न्यायालयाला आदेश द्यावा लागतो. पण तरीही आमचं म्हणणं आहे की यातनं काही मार्ग काढता येऊ शकेल का? कारण शेवटी असं आहे की आपल्या हिंदू धर्मांच्या वेळेसच हे असे अनेक प्रकार येतात आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या भावना एकदम टोकाच्या असतात. त्यामुळे यातनं काही मार्ग काढता येईल का? आवाजाची मर्यादा ठेवून आपण या गणेशोत्सवाच्या आगमनाच्या मिरवणुका, विसर्जनाच्या मिरवणुका या शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला करता येईल का? आम्ही नक्कीच त्याबाबत शासन विचार करेल, कारण एका बाजूला आपल्याला न्यायालयाचा सन्मान देखील राखायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी पूर्ण उभं राहत असताना कुठेही हा जल्लोष, हा आनंद हा कमी होणार नाही याची आपण पूर्ण काळजी घेणार आहोत. म्हणून मी मगाशी जोडताना म्हणालो की मूर्त्यांच्या उंचीचा विषय होता, प्लास्टर ऑफ पॅरिसचा विषय होता, त्यावेळी पाहिलं असेल की शासन कशा पद्धतीनं या गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहिलो. निश्चित. नाही, आणि तो काही फक्त शासनाची जबाबदारी असलेला सण नाहीये, तो जनतेचा सण आहे, सगळ्यांचा सण आहे, महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे तो सण उत्साहामध्ये साजरा झाला पाहिजे, याच्याबद्दल दुमत असण्याचं काहीही कारण नाहीये. फक्त उत्साह करताना कुठेतरी उन्माद होता कामा नये, त्याचा इतरांना त्रास होऊ नये इतकीच माफक अपेक्षा असते. पण गणेशजी, तुम्हीही म्हटलात मगाशी, जे आपले दुसरे पाहुणे होते चिंतामणी गणेशाचे उपसचिव, त्यांचंही हे म्हणणं होतं की फक्त हिंदू सणांनाच असं का? आता याच्यामध्ये जर न्यायालय निर्देश देत असेल तर ते काही फक्त हिंदू सणांपुरते देणार नाहीये. जर न्यायालय निर्णय सगळ्यांसाठी देत असेल तर मग हिंदू सणांच्या बाबतीतच असं का केलं जातं? हा नॅरेटिव्ह का पुढे आणला जातो? हा विचार का पुढे येतोय? बघा, असं आहे की अनेक वेळेला त्या वेळेला जो कोणी जे सत्तेवरती बसलेला असतो त्याला टार्गेट करण्याचे अनेक विषय असतात. असं तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला कोरोना होता, त्यावेळेला कोरोना असताना त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतले, हे निर्णय घेत असताना त्यांनी कुठल्या भावनेनं निर्णय घेतले हे त्यांना ठाऊक, कारण ते त्यावेळेला सत्तेवरती होते. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आपण दहीहंडीच्या बाबतीत साहसी खेळाचा त्यामध्ये समावेश केला. दहीहंडीला आपण पूर्व परवानगी दिली, त्यातले काही नियमातले बदल करावे लागले, ते सुद्धा आपण ते केले. बघा, असं आहे की जे सरकार सत्तेवरती असतं ते ज्या विचारधारेवर चालतं ती विचारधारा ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असतात. आता मी हे तुम्हाला यासाठी सांगतोय की स्वाभाविकपणे ज्या वेळेला असा काही विषय येतो तर त्यांच्या आमच्याकडनं अपेक्षा आहेतच की शिवाय भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री आहे आणि महायुतीचं सरकार, एकनाथ शिंदेजी आहेत, अजित पवारजी आहेत, हे सोबत असताना या सरकारने आमच्या बाबतीत सकारात्मक विचार केला पाहिजे असं जर गणेशोत्सव मंडळांना वाटत नाही, आणि असेल ते वाटणं नाहीये, स्वाभाविक पण आहे. त्याला धर्माशी जोडणं हे कितपत येऊ? कारण डीजेचा विषय आहे, आरोग्याचा विषय आहे, सार्वजनिक आरोग्याचा विषय आहे, तो कशाला आपण धर्माशी जोडावा? म्हणजे त्यांनी, कार्यकर्त्यांनी ती भावना मांडणं ठीक आहे, पण तुमच्याकडनं जेव्हा ही भावना येते न्यायालयाचे आदेश असताना, त्यावेळेस थोडंसं आश्चर्य वाटतं. बघा, असं आहे की तुम्ही मोहर्रमच्या मिरवणुका बघितल्यात का? रस्त्यावरून जात असताना त्या कुठल्या पद्धतीने चाललेल्या असतात. लोकांच्या मनात राग का आहे याचं कारण समजून घ्या.
आपण 10 दिवस गणेशोत्सव साजरा करतो. आगमन आणि विसर्जन हे जर सोडलं तर ज्या वेळेला गणपती बाप्पा आमचे मंडपामध्ये विराजमान असतात त्यावेळेला जर का आरती सोडली आणि सांस्कृतिक कार्यक्रम सोडले तर दिवसभर कुठेही आवाजाचा काही विषय नसतो. उलट पक्षी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तर या आवाजाची मर्यादा राखली जाते, कारण समोर बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत ते विषय पोहोचवायचे असतात. पण तुम्ही पाहिलं असेल तर ही भावना का अनावर होते? ज्या वेळेला सकाळी 5-5:30 वाजता अनावश्यक पद्धतीने जे लाऊडस्पीकर लावून सगळे जो प्रकार सुरू असतो ना, त्यामुळे मग ही भावना जागृत होते आणि मग ती तुलना सुरू होते बरं. की मग त्यांना तुम्ही बंदी घालत नाही, आम्हाला बंदी ते का आणि घालता? आणि याच्याबद्दल आणि हे स्वाभाविक याच्याबद्दल काही दुमत असण्याचं आणखीन पुन्हा एकदा सांगते कारण नाहीये. कारण सकाळी जर लोकांना एखाद्या आवाजाचा त्रास होत असेल तर तेही बंदच व्हायला पाहिजे. त्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकार प्रयत्न करतंय, न्यायालयामध्ये आपली बाजूही मांडते, न्यायालयही निर्देश देते. मुद्दा इतकाच आहे, सण कोणत्याही धर्माचा असू देत, सण कोणताही असू देत, तो साजरा करत असताना इतरांना जर त्याचा त्रास होत असेल, आरोग्याचे प्रश्न उद्भवत असतील आणि न्यायालय निर्देश देत असेल तर त्याचं पालन होणं, त्याचा विचार होणं गरजेचं आहे. धार्मिक भावना आणि सणांच्या भावना या कुठेही नाकारता येणार नाहीत, पण त्या होत असताना कोणताही सण किंवा कोणताही धर्म हा इतरांना त्रास द्या असं कधीही सांगत नाहीत. इतकी साधी भावना आहे. बाकी गणपती बाप्पाचा उत्सव जवळ येतोय आणि गणपती बाप्पाची सुमधुर आरती ही या उत्सवाची सगळ्यात मोठी, उत्सवातल्या आवाजाची सगळ्यात मोठी ओळख आहे. ती परंपरेनुसार जशी आहे तशीच जपण्याचा प्रयत्न करूयात आणि सगळेजण ही बाब समजून घेतील अशी अपेक्षा करूयात. खणकरजी, पुन्हा एकदा धन्यवाद या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. आणि 5चा पंचनामामध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.